नमस्कार मित्रांनो, मी नीरज कोळी. आता मी आहे संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. मुंबईवरून रात्री 9:30 वाजता ट्रेन सुटली होती आणि आता इथे 4:30ला येऊन पोहोचलो आहे. ट्रेनमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती की अक्षरशः हालत खराब झाली होती. आमची रिझर्वेशन वगैरे काही नव्हती, म्हणून आम्ही जनरल डब्यामधून ट्रॅव्हल केलं होतं. म्हणून आम्हाला गर्दीला सामोरे जावं लागलं. आणि इथे उतरल्यानंतर एवढा जोरदार पाऊस सुरू होता की त्याच्यामध्ये भरपूर वेळ वाया गेला आमचा. मी आणि माझा मित्र अनिकेत वीर, आम्ही दोघेच जण आलेलो आहे तिथे. आता आम्ही चालले आहोत घृष्णेश्वर मंदिरामध्ये, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये. ते दर्शन घेऊन आम्ही पुढे जाऊ. आजूबाजूची साईट सीइंग प्लेसेस जी पण असतील ती आपण बघूया. हॅलो, आता आंघोळ वगैरे आमची झालेली आहे. ह्या हॉटेलमध्ये प्रत्येकी 100 रुपये बादलीप्रमाणे फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जातोय. सकाळी लवकर बस वगैरे उपलब्ध नसतात, त्याच्यामुळे आम्हाला शेअरिंग पण नाही बोलू शकत, डायरेक्ट ऑटो करून आम्हाला इथे यावं लागलं. प्रत्येकी 150 रुपये ऑटोवाल्याने घेतले आमचे. आणि ट्रेनमध्ये आम्हाला मित्र भेटले, तर आम्ही दोघांचे 5 जण झालेले आहोत. आणि रिक्षावाल्याने आमच्याकडून 150 रुपये घेतले आणि इथे आणून सोडलं आहे. कदाचित 33 का 35 किलोमीटर आहे स्टेशनपासून मंदिर. आणि 30-45 मिनटं आम्हाला इथे लागले पोचायला. आता मंदिरामध्ये किती गर्दी आहे ते जाऊन माहिती पडेल आपल्याला. बघूया. हे मंदिराचा एंट्रन्स आहे. खूप प्राचीन आणि जुनंच आहे. अजून याला कोणी हात लावायचा प्रयत्न केलेला नाही. हर हर महादेव, हर हर महादेव. आता मध्ये प्रांगणामध्ये प्रवेश केलेला आहे, पण गर्दी एवढी आहे की अजून तरी तासभर जायला असं वाटतंय. 7 वाजल्यापासून उभे होते आणि आता 7:30 वाजले आहेत. अर्धा तास झालेला आहे. आणि दिवस असा आहे की 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही इथे आलेलो आहोत, त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे आणि त्यानिमित्ताने सर्व दर्शन घेण्यासाठी इथे जमलेले आहे. आणि खूप प्रमाणामध्ये गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघितलं असेल आता मंदिराचा आम्ही मध्ये आहोत. आणि जर दर्शन घ्यायचं असेल तर प्रत्येक पुरुषाला शर्ट काढावं लागतं. म्हणजे पॅन्ट घालू शकता, पण शर्ट कंपल्सरी काढावं लागतं. आता आमचं दर्शन जस्ट झालेलं आहे आणि बाहेर निघालेलो आहोत. आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आहोत. आतमध्ये प्रचंड गर्दी होती, पण दर्शन उत्तम झालेलं आहे. उत्तम म्हणजे खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. अक्षरशः म्हणजे ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेतलेलं आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंगांना आपण स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो. त्यातलं एक केदारनाथ आहे आणि दुसरं म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. त्यातलं एक ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि प्रत्येक पुरुषाला कपडे काढून जावं लागतं आतमध्ये. म्हणजे वरचं शर्ट असेल, टी शर्ट असेल, तुम्ही खालचे पॅन्ट वगैरे घालू शकता, पण शर्ट आणि टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी काढून मध्ये जावंच लागेल. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालेलो आहोत. मी तुम्हाला घृष्णेश्वर मंदिराचा थोडक्यात इतिहास सांगतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर हे शेवटचं म्हणजेच 12वे ज्योतिर्लिंग असं म्हणून बोललं जातं.
हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि ह्याची नक्षीकाम आहे जी खूप सुंदर अशी नक्षीकाम, आपण ती मंडप बोलतो, मंडपवरती खूप सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. आणि ह्या मंदिराचं बांधकाम बघायला गेलं तर जेव्हा दिल्ली सल्तनतने हे 12व्या शतकात त्याचं तोडलं होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे माळोजीराजे भोसले ह्यांनी याचा बांधकाम केलेलं होतं 16व्या शतकामध्ये. आणि नंतर जेव्हा पुन्हा आक्रमण झालं त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या बाजूलाच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं शिवतीर्थ आहे. मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर इथे नक्कीच भेट द्या तुम्ही जर इथे येत असाल तर. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार असाल ना तेव्हा तुम्ही जिथून थाळी घेणार, फुलांची हारांची जिथून थाळी घेणार तिथेच तुमची चप्पल आणि बॅग वगैरे ठेवा, कारण पुढे जाऊन चप्पलाची किंवा बॅग ठेवायची कोणतीच सुविधा नाही आहे. त्यामुळे ती खूप म्हणजे ठेवायचे खूप हाल होतात पुढे जाऊन. त्याच्यासाठी जिथून थाळी घेणार तिथेच ती गोष्ट ठेवा. आणि पुढे गेल्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की तिथे कोणतीच VIP सुविधा नाही आहे. जर तुम्हाला कोणी VIP किंवा पैसे देऊन आम्ही पुढे घालतो अशी आशा दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका, कारण इथे कोणतीच VIP सुविधा उपलब्ध केलेली नाही आहे. सर्वांना एकच लाईन आहे, सर्वांना सेम रांगेमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही एलोरा केव्समध्ये चाललेलो आहोत. मंदिरापासून एलोरा केव्स अगदी 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, अगदी जवळच आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर हे नक्कीच करून जा, एकदम बाजूलाच आहे. आता इथून एंट्री केलेली आहे. या साईडला तिकीट काउंटर आहे आणि या साईडने सरळ गेलं तर एंट्री आहे. इथे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता स्कॅनिंग करून तिकीट काढू शकता, किंवा रांगेत उभे राहून तुम्ही तिकीट काढू शकता. सो आता आपण एंट्री केली आहे एलोरा केव्समध्ये. आणि आता सर्वप्रथम आपण एंट्री केल्या सगळ्यात अगोदर आपल्याला कैलास मंदिर समोर दिसतंय. सो आम्ही आता सगळ्यात अगोदर कैलास मंदिरामध्येच जायचा विचार केलेला आहे. अगोदर तिथेच जाऊया, कारण इथे टोटल 34 केव्स आहेत. 34 केव्स फिरायला किती वेळ लागेल खरंच माहिती नाही. आता अगोदर आपण कैलास मंदिर फिरतो, त्याच्यानंतर मग बाकीच्या लेण्यांमध्ये जायचं की नाही ते ठरवूया. कैलास मंदिर हे केव्स क्रमांक 16 आहे. हे जे पूर्ण कोरीव काम आहे ते महाभारत दाखवलेलं आहे.
हा रावणाचा स्टॅच्यू आहे जो हातामध्ये कैलास पर्वत उचललेला दाखवला गेलेला आहे. गाइस आता आम्ही कैलास मंदिर आमचं बघून झालंय आणि आता आम्ही निघतोय. वेळ नाही आहे आमच्याकडे एवढा की थांबून 34 लेण्या बघायच्या. ट्रेन पकडायची आहे रिटर्न जर्नीसाठी. त्याच्यासाठी आता आम्ही निघतोय आणि